नमस्कार मंडळी. समर्थ रामदासांचे जीवन कार्यदर्शन या उपक्रमात आपल्या सगळ्यांचं मनःपूर्वक स्वागत. आजचा आपला जो भाग आहे तो 26वा भाग आहे आणि त्याचं शीर्षक आहे चाफळ श्रीराम उत्सव. मागच्या भागामध्ये आपण बघितलं की समर्थांनी चाफळ या ठिकाणी प्रभू रामचंद्रांची स्थापना कशी केली आणि त्यांनी प्रभू रामचंद्रांकडे त्यावेळेला कोणती प्रार्थना केली होती. आत्ताच्या भागामध्ये तो उत्सव कसा साजरा व्हायचा त्याची माहिती आपण समजावून घेणार आहोत. समर्थांनी चाफळच्या रामनवमी उत्सवाची लावलेली शिस्त ना मंडळी पाहण्यासारखी आहे बरं का. पहाटे काकड आरती करून प्रभू रामचंद्रांना उठवायचं. त्यानंतर सर्व रामदासी मंडळींनी आपापले नित्यकर्म उरकायचं. मग एकीकडे गाभाऱ्यात रामचंद्रांचे साग्रसंगीत पूजन व्हायचं, तर दुसरीकडे बाहेरील मंडपात हरिनाम कीर्तन सुरू व्हायचं. पूजेनंतर होणाऱ्या आरतीच्या वेळी वाद्यवृंद उपस्थित असायचा. तालबद्ध आणि स्वरबद्ध आरतीत भक्तगण अक्षरशः भावविवश होऊन जायचे. त्यानंतर रामाचा छबिना निघायचा. राम सिंहासनावर बसत. छबिन्याच्या पुढे दोन्ही बाजूला मानकरी उभे असत. एक छत्र, एक अब्दागीर, एक उपाध्ये, दोन मोर्चेले, दोन चौऱ्या, दोन रुमाल, दोन धनुष्यबाण, दोन चोपदार, दोन दिवट्या असा छबिन्याचा सरंजाम असे. असा सगळा तो छबिन्याचा सरंजाम तयार व्हायचा. मग काय व्हायचं मंडळी? भजनी दिंड्या, निशाणे, पताका, वाद्यवृंद व भगवत नामाच्या आणि भगवंताच्या जयघोषामध्ये, त्याच्या जय जयकारामध्ये पालखी मारुतीच्या मंदिरात जायची. तिथे महारुद्राची पूजा व्हायची आणि आरती सुद्धा व्हायची. आणि नंतर त्या पालखीच्या संपूर्ण मंदिराला प्रदक्षिणा व्हायच्या. किती माहितीये का? 13 प्रदक्षिणा व्हायच्या. प्रत्येक प्रदक्षिणेच्या वेळेला एका देवाची आरती अशा 13 देवांच्या आरत्या म्हटल्या जायच्या मंडळी. उत्सवासाठी आलेले हजारो भक्त मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने पालखीमध्ये सहभाग घ्यायचे. पालखी संपल्यानंतर सारेजण प्रभू रामचंद्रांची सामूहिक प्रार्थना करायचे. बघा, म्हणजे त्या वर्णनातनं आपल्या डोळ्यासमोर सुद्धा ते चित्र खचितच उभं राहत असेल वा प्रेक्षक हो. प्रार्थना झाल्यानंतर तीर्थवाटपाच्या वेळी एकच झुंबड उडायची. त्यानंतर अध्यात्म रामायणातील काही श्लोकांचे पठण आणि त्यावरती कोणाचं तरी निरूपण व्हायचं. पुराण संपल्यानंतर महानैवेद्य दाखवून भोजन प्रसादाच्या पंक्तीच्या पंक्ती उठायच्या. रात्री मंदिरात समर्थ शिष्यांपैकी कोणाचे तरी कीर्तन व्हायचे. कीर्तन संपल्यानंतर मानकऱ्यांना मानाचे विडे दिले जायचे. खिरापत वाटल्यावर सारेजण विश्रांतीसाठी आपापल्या तंबूत निघून जायचे. म्हणजे किती शिस्तबद्ध आणि किती उत्स्फूर्तपणे संपूर्ण ह्या उत्सवाचं आयोजन आणि नियोजन केलेलं होतं आणि लोक सुद्धा अतिशय धार्मिक भावना मनामध्ये ठेवून अगदी हिरिरीने या उत्सवामध्ये भाग घ्यायचे. पुढे बघा, शेवटच्या दिवशी काय व्हायचं माहितीये का मंडळी? रथयात्रा निघायची आणि तो रथ ओढण्यासाठी सगळ्यांची ही एकच तोबा गर्दी उडायची. रथयात्रा म्हणजे उत्सवाची सांगता असायची. उत्सव संपल्यानंतर गावी परत जाताना लोकांच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा व्हायच्या. साश्रू नयनांनी सारेजण प्रभू रामाचा आणि समर्थांचा निरोप घ्यायचे. पुढच्या वर्षी आम्ही सेवेला हजर राहू असं समर्थांना ते वचन द्यायचे. म्हणजे अशा प्रकारे त्या उत्सवाची सांगता व्हायची. चाफळचा हा जो श्रीराम उत्सव आहे ना मंडळी, तो मोठ्या थाटात, प्रचंड उत्साहामध्ये आणि अगदी दिमाखामध्ये साजरा व्हायचा. आता हे अगदी ठासून हा मुद्दा सांगायचं कारण म्हणजे त्यावेळची तत्कालीन परिस्थिती कशी होती? देव आहेत ते भ्रष्टविले जात होते. देवांच्या मूर्ती फोडल्या जात होत्या.
मंदिरं जी आहेत ती भ्रष्टविली जात होती, पाडली जात होती. आणि अशा परिस्थितीमध्ये म्हणजे मंदिरं पाडली जातायत, मूर्ती फोडल्या जातायत आणि त्यांना मशिदींच्या पायऱ्या बनवून पायाखाली तुडवलं जातंय. गोहत्या केली जातीये, माता भगिनी भ्रष्टविल्या जात आहेत आणि आपले जे अधार्मिक राज्यकर्ते होते, त्यांना काय झालं होतं या संपूर्ण उत्सवामुळे? नक्कीच त्यांच्या अंगाचा तिळपापड झालेला असणार मंडळी. कारण समर्थांनी ज्यावेळेला ही सगळी तत्कालीन परिस्थिती असताना सुद्धा अगदी निश्चयपूर्वक चाफळचं मंदिर स्थापन केलेलं आहे आणि श्रीरामाचा उत्सव साजरा केलेला आहे. आणि म्हणूनच असं म्हटलं जातं, की हा उत्सव म्हणजे जागृत हिंदू मनाचा, जागृत हिंदू समाज मनाचा म्हणूया आपण मंडळी, तो एक पवित्र हुंकार होता. एक प्रकारचा ओंकारच होता, असं म्हणायला हरकत नाही. ती कोणतीही एखादी आपण म्हणतो ना, आंधळी, उगाचच अनुकरण केलेली प्रतिक्रिया नव्हती. तर ती विचारपूर्वक केलेली प्रतिक्रिया होती. कारण केवळ मिरवणुका काढायच्या, भजनं करायची, कीर्तनं करायची, प्रवचनं ऐकायची, अगदी पोटभर महाप्रसाद सेवन करायचा आणि घरी जाऊन पुढच्या वर्षीपर्यंत हे सर्व काही विसरून जायचं, असं समाजमन समर्थांना अभिप्रेत नव्हतं. कारण अशा प्रकारे जेव्हा उत्सवामध्ये लोकं नुसता उत्सव म्हणून उत्साहाने सहभागी होतात ना मंडळी, त्यावेळेला उत्सव संपल्यानंतर तो उत्साह सुद्धा ओसरून जातो आणि मग असे उत्सव केवळ एक यांत्रिक आणि निर्जीव देखावे होऊन जातात. आणि समर्थांना हे अजिबात मान्य नव्हतं. त्यांना हे अजिबात अभिप्रेत नव्हतं आणि म्हणून चाफळचा हा श्रीराम उत्सव अगदी शाश्वत राहावा, दीर्घकाळ, चिरकाळाचा व्हावा आणि तो एक स्फूर्तिदायक, एक चैतन्यदायक संस्कार म्हणून समर्थांना हवा होता. म्हणजे त्या पाठीमागे सुद्धा त्यांची विचारप्रणाली कशी होती, हा उत्सव साजरा करण्यापाठीमागे ते आपल्याला समजून येतं. त्याच्यामधनं त्यांना काय साधायचं होतं, की स्वराज्य स्थापनेची एक उर्मी, एक प्रचंड महत्वाकांक्षा, देशभक्तीची प्रचंड लाट या उत्सवाच्या माध्यमातनं समर्थांना जागृत करायची होती. केवढा मोठा विचार आहे बघा त्या काळातला. आणि एकदा ही लाट किंवा ही स्फूर्तीची जी ज्वाला आहे, चैतन्याचा हा जो हुंकार आहे, तो जर का निर्माण झाला, तर तो समर्थांना विझू द्यायचा नव्हता. आणि त्यासाठी अशा ठिकाणी, मंदिरांच्या ठिकाणी, मठाच्या ठिकाणी त्यांना नित्य उपासना हवी होती. पूजा, अर्चा, नामजप, प्रवचन, कीर्तन हे सारं सातत्याने चालू राहणं, अविरतपणे सुरू राहणं आवश्यक होतं. पण हे सगळं करत असताना संपूर्ण मंदिराचा जो परिसर आहे किंवा संपूर्ण जे मंदिर आहे, त्याचं पावित्र्य राखलं जाणं सुद्धा अतिशय गरजेचं होतं. आणि म्हणून समर्थांनी काय केलं माहितीये का वाचक हो? समर्थांनी चाफळचे जे अधिकारी होते, कोण? नरसोमलनाथ अंबरखाने, प्राणजी देशमुख, नागोजी पंत देशकुलकर्णी, गंगोजी भावे नाईकवाडी आणि नाणे घोलकर अशा 5 प्रतिष्ठित व्यक्तींना बोलावून घेतलं. आणि काय केलं? त्यांना असं सांगितलं, की या अधिष्ठानाची भक्ती परंपरा करावी, सर्व सहाय्यता करावी, कानुकानुनाती यात्रेत होऊ न द्यावी आणि सर्व सहाय्य व्हावं. असं समर्थांनी सांगितल्यानंतर त्या 5ही जणांकडून प्रभू रामाच्या प्रसाद पुष्पावर हात ठेवून प्रतिज्ञा करून घेतली. आणि त्यावेळेला ह्या 5ही मंडळींनी प्रतिज्ञा घेतल्यानंतर त्यांनी उभं राहून समर्थांना प्रार्थना केली, आपणही या अधिष्ठानाची उदासीनता न केली पाहिजे. तेव्हा समर्थांनी सुद्धा श्रीरामाच्या प्रसाद पुष्पावर मान्य म्हणून हास्यवदनाने संतोषपूर्वक हात ठेवलेला आहे. हास्यवदनाने असं आपण इथे का म्हणतोय मंडळी? तर त्यांना आता निश्चित झालं, की चला हा जो चाफळचा उत्सव आहे, हे जे चाफळचं प्रभू रामचंद्रांचं देवस्थान आहे, आता त्याची पद्धतशीरपणे निगा राखली जाईल आणि चिरकाळ एक
आपण ज्याला म्हणतो लोकांना जागृत करण्याचं ठिकाण आणि धार्मिक हेतू सुद्धा सफल होण्याचं ठिकाण म्हणून या चाफळकडे पाहिलं जाईल याबद्दल समर्थांच्या मनात शंका उरलेली नव्हती. तर मंडळी, आपण आजच्या भागामध्ये चाफळला श्रीराम उत्सव कसा साजरा केला जायचा आणि तो करण्यापाठीमागे समर्थांच्या मनामध्ये कोणते विचार होते, त्यांना कोणतं कृती दिग्दर्शन लोकांना करायचं होतं, हे सुद्धा आपण समजून घेतलं. मंडळी, आजचा हा आपला भाग इथेच संपलेला आहे. पुढच्या भागामध्ये त्यांनी हा सगळा जो उत्सव वगैरे सुरू केलेलं होतं, पण व्यक्तिशः ते त्यावेळेला कसं वागत होते, त्यांची दैनंदिनी काय होती, त्यावेळेला स्वतःच्या अनुषंगाने त्यांनी कोणती प्रणाली, कृती प्रणाली आखून घेतली होती, हे आपल्याला पुढच्या भागामध्ये बघायचं आहे. आपला आजचा हा भाग इथेच संपलेला आहे. तुम्हाला जर का हा भाग आवडला असेल, तर ह्या भागाला लाईक करा, ह्या भागाला शेअर करा आणि अश्विनी साठे ह्या यूट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल, तर नक्की सबस्क्राईब करा. म्हणजे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळत जाईल. धन्यवाद मंडळी. जय जय रघुवीर समर्थ.